नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मध्ये आपण कारागृह विभाग भरती 2024 कारागृह विभाग प्रश्नसंच क्रमांक 1 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, नोट करून घेणे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वातावरणातील बदल. काय आहे? वातावरणातील बदल. ग्रीन हाऊस इफेक्ट कशा संबंधित आहे? वातावरणातील बदल. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कुणी केलेली आहे? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कुणी केलेली आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था कुठे आहे? राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पुणे या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 5 वर्षाचा असतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कुणी लिहिलेले आहे? सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कुणी लिहिलेले आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा पुस्तक लिहिलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, केलेले उपदेश निरर्थक ठरणे या अर्थाची म्हण सांगा. केलेले उपदेश निरर्थक ठरणे या अर्थाची म्हण सांगायची आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पालत्या घडावर पाणी. काय? पालत्या घड्यावर पाणी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, लिंग बदलायचे आहे शेळी. लिंग बदलायचे आहे शेळी. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बोकड. काय होतं? शेळीचं लिंग बदलल्यावर बोकड हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, RT-PCR चा कोरोनामध्ये कशाशी वापर केला जातो? RT-PCR चा कोरोनामध्ये कशासाठी वापर केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कोरोनाच्या निदानासाठी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, खालपैकी कोणते रक्तगट सार्वत्रिक दाता आहे? खालपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक दाता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ओ काय आहे? सार्वत्रिक दाता आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, कोल्हापुरात इसवी सन 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा कुणी स्थापन केलेली आहे? कोल्हापुरात इसवी सन 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा कुणी स्थापन केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजश्री शाहू महाराज. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, पुढील शब्दासाठी योग्य अर्थाचा शब्दसमूह निवडायचा आहे. नियतकालिक. काय आहे? नियतकालिक. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे, त्यांना काय म्हणतात? नियतकालिक असे म्हणतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, खालपैकी कोणता शब्द पारसी भाषेतील आहे? खालपैकी कोणता शब्द पारसी भाषेतील आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे खाकी. खाकी काय शब्द आहे? पारसी भाषेतील आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, चरपट पंजरी या शब्दाचा अर्थ सांगा. चरपट पंजरी या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे निरर्थक बडबड. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, भारतीय कुठल्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? भारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नागपूर. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, नाकाला मिरच्या झोंबणे या वाक्यपरिचयाचा अर्थ सांगा. नाकाला मिरच्या झोंबणे या वाक्यपरिचयाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अतिशय चिडणे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रशिया या देशाची आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, तैनाती फौजची पद्धत कोणी सुरू केलेली आहे? तैनाती फौजची पद्धत कोणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड वेलेस्ली यांनी तैनाती फौजची पद्धत सुरू केलेली आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात. शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कोला काकडीला राजी, हे आपलं योग्य आन्सर होईल. कोला काकडीला राजी, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राज्यपाल, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, खाली दिलेल्या पदाच्या गटाशी जुळणारे पद निवडा. वावर, शेत, शिवार. वावर, शेत आणि शिवार याच्या पुढे कोणता शब्द येतो मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मळा. काय येतो? मळा, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, अमरावती येथे कुणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता? अमरावती येथे कुणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वीर वामनराव जोशी, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, भारताची पूर्व पश्चिम लांबी डॅश किमी आहे? भारताची पूर्व पश्चिम लांबी डॅश किमी आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 2933 किमी आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, गाजरामध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व आढळते? गाजरामध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व आढळते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अजीवनसत्व आढळते, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, पाणी कोणत्या तापमानावर उकळते? पाणी कोणत्या तापमानावर उकळते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 100 डिग्री सेंटीग्रेड या डिग्रीवर म्हणजे पाणी उकळते, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, हायग्रोमीटर हा एक डॅश आहे. हायग्रोमीटर हा एक डॅश आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आर्द्रता मापक, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, जागतिक रक्तदान दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक रक्तदान दिन केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 14 जून या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, लोखंडाचे गंजणे हे डॅश अभिक्रिया आहे. लोखंडाचे गंजणे हे डॅश एक अभिक्रिया आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मंद गती, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, आयुर्वेद उपचार पद्धतीचे मूळ डॅश मध्ये आहे. आयुर्वेद उपचार पद्धतीचे मूळ डॅश मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अथर्ववेद, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे टंगस्टन, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, विमानाचा शोध कुणी लावलेला आहे? विमानाचा शोध कुणी लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावलेला आहे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो? खालीलपैकी कशामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ॲनेफिलिसिस डासीच्या मादीमुळे, हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अमरावती या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, पंडित शिवकुमार शर्मा कोणत्या वाद्याचे प्रसिद्ध वादक आहेत? पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्याचे प्रसिद्ध वादक आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे संतूर. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाने कोणते आहे ते तुम्हाला सांगायचे आहे. सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाचे कोणते आहे ते तुम्हाला सांगायचे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गोवा. गोवा काय आहे? क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ते तुम्हाला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कळसुबाई. कळसुबाई काय आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिखर आहे, म्हणजे उंच शिखर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, महात्मा गांधींच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? महात्मा गांधींच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राजघाट. काय आहे? राजघाट हे आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, भारतात कोणत्या काळात रेल्वेची सुरुवात झालेली आहे? भारतात कोणत्या काळात रेल्वेची सुरुवात झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड डलहौसी यांच्या काळात रेल्वेची सुरुवात झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता आहे? पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे शुक्र. काय आहे? पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह शुक्र आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.